माझं गाव, त्याचं नाव शिवपुरी. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलं हे माझं छोटंसं गाव, पण अतिशय पवित्र असं गाव. गावाचं हृदय श्री स्वयंभू सिद्धेश्वराचं मंदिर. या ग्रामदेवतेनं गावकऱ्यांना आजवर नुसते श्रद्धा नाही तर नित्य आणि शुद्ध जीवनाचं बळ दिलं आहे. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध शाकाहार. आजवर या गावात मांसाहार कधी घडलाच नाही, त्यामुळे आज शिवपुरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानानं माहीत आहे. चौपेर निसर्गानं वेढलं हे गाव. उंच डोंगर, गर्द झाडी, थंड वारा आणि शांतता याच निसर्गरम्य परिसरात वसलंय महादेवाचं रूप असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर. गावकऱ्यांचा विश्वास आहे, जो कोणी चुकीचं वागत असेल त्याला इथेच त्याचं फळ मिळतं आणि एखाद्यावर अन्याय झाला तर सिद्धेश्वराचा आशीर्वादरूपी हात त्याच्या कायम पाठीशी असतो. आता लवकरच श्रावण महिना सुरू होतोय, तर दर सोमवारी इथे तुम्हाला भक्तांची गर्दी पाहायला मिळते. तर गावातूनच नाही तर संपूर्ण तालुक्यातून भक्त दर्शनासाठी येतात. गावाचं अजून एक वैशिष्ट्य, 3 जातीचं एकत्र नांदणं. लिंगायत, जैन आणि मराठा हे तिन्ही समाज इथं गुण्यागोविंदानं राहतात. पण एवढंच नाही, गावाच्या पश्चिम डोंगरावर असलेली दावल मलिक बाबा पीर दर्गा, ती देखील गावकरी मनोभावे जपतात, पूजा करतात, सेवा करतात. हीच आपल्या गावाची खरी एकात्मता. हीच आहे माझ्या शिवपुरीची गोष्ट, निसर्ग, श्रद्धा आणि एकतेचा संगम.